नाही त्यात मी पडत बी नाही झालो. मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनल आहे. हो जातो आणि कट्टर मराठा आहे, खानदानी मराठा आहे. मी त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कम नाही आले, तसलं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो. आणि न मिळणारा न्याय हिसकावून आणतो. ह्यो रूल आहे माझ्या मराठा समाजाचा. आणि क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा. आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो मी, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती. मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला. मग जाऊन तिथं करावं काय, आता बोलव काय? फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळलं असतं काय कचका असतो ती. राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला नको. आणि निधून पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार आहे, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकत. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही. माणसं काहीच होत नाही. काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून उपोषण करण्यात. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे मग तो, आणि वेळ वायाला घालणे. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आणि विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे ओठणीला आणतो मी. आता त्याचं सरशी नागपूर बी आणतो ओठणीला. मग आता त्याला नाहीच गप बसायचं ना, त्याच्या सरशी सगळे ओठणीला आणतो मी. थांब म्हणा तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का बी, पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का बी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे. म्हणा बाळा तू फक्त बघ माझ्या आत. तू फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, हे जे 5-7 जण आहेत ना, ही किडी आहे भाजपला लागले. भावनांवर स्वार होऊन महाविकास आघाडीची आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होतं. आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय, आटपायला लागलाय. आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळतंय. आणि वारे माप बेछूट वाटेल ते आता बोलायला लागलेले आहेत. खरं म्हणजे प्रसाद लाडने टीका केल्यावर लाड्या तू काय खाणार आहेस, मी आता त्याचा उल्लेख करत नाही. देवेंद्रजींशी लग्न कर, नंतर मला त्या ठिकाणी नसतील नसलेला नाच्या म्हणणं. काल आणखी काहीतरी मी मागा ठाण्यात बघतो, याचं बघतो. त्यांना जाहीर आव्हान देतो. त्यांनी सांगितलं ना उपोषण झाल्यावर बघून घेतो. जरांगीचं आव्हान स्वीकारलंय, त्यांना काय बघायचं.